अन्न व औषध प्रशासनाच्या छापा टाकण्यास गेलेल्या अन्न व औषध अधिकारी रेणुका पाटील या महिला अधिकारीच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. माढ्याच्या बावी गावामधील धक्कादायक घटना. गुटख्याचा साठा असलेल्या 3 पिकअप पैकी 2 पिकअप गुटख्यासह ताब्यात घेतले असून 1 पिकअप पसार झालाय. माढा पोलिसात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा 60 जणांवर गुन्हा दाखल. 36,68,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्यभरात अन्न व औषध प्रशासन जे आहे ते लाचलुचपत प्रकरणामुळे गाजत आहे. दुसरीकडं याच खात्याचे मंत्री असलेले नरहरी झिरवळ जे आहेत ते त्यांचा खाजगी सचिव जो आहे तो त्याला देखील कार्यमुक्त केलं आहे. मोठं लाच प्रकरण जे आहे एकीकडे गाजत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये जे आहे ते या अन्न औषध प्रशासनानं जे आहे ती धाडसी कारवाई केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. या खात्याच्या असलेल्या सोलापूरच्या अन्न औषध प्रशासन अधिकारी जे आहेत त्या रेणुका पाटील यांना जे आहे ते कारवाईसाठी गेले असता त्यांच्यावर जो आहे तो जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण सध्या माढा पोलीस ठाण्यासमोर आहोत आणि या ठिकाणी या घटनेचं जर तपशील सांगायचं म्हटलं तर अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. आणि या अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते ज्यावेळेस माढा तालुक्याच्या बावीमध्ये जे आहेत ते गुप्त माहितीदाराद्वारे माहिती मिळाल्यानुसार ज्या ठिकाणी पोहोचल्या त्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. कारवाईसाठी गेले असता छापा टाकत असताना 3 पिकअप एकूण त्या ठिकाणी होते आणि त्यापैकी 2 पिकअप जे आहेत ते घटनास्थळी सापडलेत. मात्र एका पिकअप चालकानं जे आहे ते पळून जाण्यात तो यशस्वी झाला आहे. आणि याच पिकअप चालकानं जे आहे ते रेणुका पाटील ज्या अधिकारी आहेत त्यांच्या गाडीला जे आहे ते धडक मारून जे आहे ते जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचं एकंदरीत धक्कादायक घटना आली. हा व्हिडिओ देखील या घटनेचा समोर आला होता. आपण जर पाहिलं असेल तर हीच ती गाडी आहे ज्या रेणुका पाटील याच गाडीमधून जे आहेत ते कारवाई ठिकाणी गेले होते आणि याच गाडीला जो आहे ते धडक देऊन जे आहे ते त्यांच्यावर हल्ला करण्याचा एकंदरीत प्रकार झाला. एकंदरीत माढा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा जीवे ठार मारण्याचा अनेक कलमाद्वारे जे आहे ते 3 पिकअप चालक मालक आणि एक सिद्धू पवार म्हणून जो व्यक्ती आहे रोपळेचा त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पहाटेच्या सुमारास सुरू झालेली ही FIR दाखल करण्याची प्रक्रिया जवळपास 8 वाजत आलेत. तेव्हा जे आहे ते एकंदरीत प्रक्रिया पूर्ण होताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं असेल तर 2 पिकअपमधील जो आहे तो डायरेक्टर नावाचा जो सुगंधित गुटखा आहे जवळपास 30 मोठी पोती जी आहेत ते या ठिकाणी जप्त करण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हाच जो साठा आहे तो अनेक दिवसांपासून जो आहे तो बावी गावामध्ये जो आहे तो ठेवला जात होता. गुटख्याचा साठा करून जो आहे तो पुढे सप्लाय केला जात होता. असं प्रकरण जे आहे ते याची माहिती मिळाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी जे आहेत रेणुका पाटील आणि त्यांचे सहकारी इतर अधिकारी ते घटनास्थळी पोहोचले होते आणि कारवाईसाठी गेले असता मात्र त्यांच्यावर जो आहे तो हा हल्ला जो आहे एकंदरीत जो जीवे ठार मारण्याचा प्रयत्न जो आहे तो बावीमध्ये घडलेला आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं असेल तर 36,68,000चा मुद्देमाल जो आहे तो या ठिकाणी जप्त करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यभरात हे खातं गाजते लाचखोरी प्रकरणामुळे आणि दुसरीकडे महिला अधिकारी जे आहेत ते ज्यावेळेस घटनास्थळी जात आहे जवळपास 10 ते 11च्या दरम्यान जे आहे तो हे प्रकार जो तो घडला. इतक्या रात्री घडत असताना मात्र जे आहे ते मोठ्या धाडसानं ही कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर मात्र हा जो आहे तो अवैध गुटखा चे पिकअप असतील किंवा चालक मालक यांच्याकडून जो आहे तो जीवे ठार मारण्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे. 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता यावर या 7 जणांवर काय कठोर कारवाई केली जाते आणि हा प्रकार जो आहे तो राज्यभरात चर्चेत येणारा पाहायला मिळणार आहे. माझं सहकारी कॅमेरा पर्सन तानाजी सूर्यवंशीसह मी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माढा सोलापूर.